तर काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. मला कळालं आणि मला देशपांडे ताईंचा रात्री मेसेज आला होता. ते मेसेज पाहून उशिरा पाहिला, लगेच मी टाईप करून पाठवलं. नंतर मी त्यांना म्हणलं फोनवर बोलू का, त्या मला आलं भाऊ बोला. तर मी बोललो आणि ही घटना माहिती घेतली. डंपर चालला होता, एक लहान मुलगा जात असताना त्याची गाडी स्लिप झाली. तो त्या गाडी डंपर खाली येऊन त्याचा या ठिकाणी दुर्दैवाचा अंत झाला. आणि अतिशय वेदनादायक गोष्ट आहे. त्या अशा गोष्टी घडू नये म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काही सुधारणा होणं गरजेचं आहे. परंतु एक सांगू इच्छितो, लोकांचं जर म्हणणं असेल की बाबा या ठिकाणी लोकप्रतिनिधी काम करत नाही, हे थोडं माझं वैयक्तिक म्हणणं चुकीचं आहे. कारण की हा रस्त्याचा प्रॉब्लेम असा आहे, हा रस्ता पूर्वी पीडब्ल्यूडीचा होता, त्यात आपण दुरुस्ती करत होतो. पण ती पीएमआरडी आली, हा रस्ता आणि टीपी स्कीम आली, आल्यानंतर ह्याचं पूर्ण अधिकार हे पीएमआरडीकडे गेले. पण तुम्हाला का पीएमआरडीची टीपीला नोटिफिकेशन निघालं, परंतु पीएमआरडी टीपी कॉर्पोरेशननी पीएमसीनी करायची की पीएमआरडी ह्या वादात पडलेली आहे. आणि याला खूप मोठा विलंब 8-9 वर्षाचा वेळ गेला. होत्या बघा, रोड हे अपघात घडतो, असं घडू नये. आता बऱ्याच वेळा असं घडतं. आता दोषी कोणाला म्हणजे शेवट कधी एखादा अपघात घडला, ज्याची मोठी गाडी आहे त्याचा गुन्हा दाखल होतो. पण भाऊ जबाबदारी कोण स्वीकारत नाहीये. संवेदनशील उत्तर देऊ नका, बेजबाबदारीचं उत्तर देऊ नका. तू पत्रकार आहे ना, मी पण जबाबदारी मला अरे बोलू नका, अरे बोलू नका. मला प्रश्न विचारला, जबाबदार बोलतोय. तुम्ही रस्त्याने अपघात घडते असं कसं काय म्हणताय तुम्ही? रस्त्याला अपघात घडत नाही का? घडतात ना. मग त्याच्यावर यंत्रणा कोण लावणार आहे? काय सांगतो, यंत्रणा कोण लावणार आहे? मी काय सांगतो, तुमचं वाहतूक पोलीस का नाही आहेत? मी काय म्हणता प्रश्न विचारला, देऊ नका. प्रश्न विचारला उत्तर आहे का? ऐका, प्रश्न विचारला अरे तुला बोलू नका. प्रश्न विचारला उत्तर आहे का? अरे तुला बोलू नका. रोडला गाडी एखादी कुठे चालत असताना जर एखादी छोटी गाडी असेल, आम्ही पण गाड्या चालवतो, एखादा व्यक्ती आडवी आली का आली, जी मोठी गाडी आहे टू व्हीलर असेल पुढे, तर त्या करायची आपोआप मोठ्या गाडी लोक अपघात घडला. शेवट त्या डंपरची चूक असून नसू अपघात घडला म्हणून त्याच्या गाडी खाली ती आल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होणारच आहे. म्हणजे होऊ नये अशी माझी पण इच्छा आहे. आता त्याला नाही लागेल माझ्या प्रशासनात अपयश वाटत नाही याच्यामध्ये. इतके वर्ष टीपी प्लॅन मी म्हणतो आहे की हो, तुम्ही आज मला प्रश्न विचारताय. 2 वर्ष आलं मी आदिवासात बोलतो, दाखवू का माझी क्लिप? नाही आहे. मग तुम्हाला होत नाही, सोडवलं होत नाही ना. शेवट गव्हर्नमेंट आहे, मी तरी काय करणार त्याला? ते प्रश्न मिटलेच मी तर काय करू शकत नाही. मी माझं काम करतो, मी माझी मागणी करतोय. 2 वर्ष आला आदिवासात ग्रामस्थांना माहिती, त्यांच्या जमिनीत त्यांना माहिती मी बोलतो का नाही. सरकार तुम्ही सत्तेमध्ये आहात. काय झालंय अहो, सत्तेमध्ये ही घटना, मी जरी सत्तेत असेल तरी शेवट निर्णय घेणारे मंत्री महोदय असतात. त्यांनी माझी इच्छा आहे फास्ट निर्णय घ्यावा, हा प्रश्न सुटावा, ही माझी पण मानसिकता आहे.